49चं टार्गेट दिलं होतं ते डिपेंड केलं या ठिकाणी. आणि हा जो आज करोमरोचा सामना आहे या बी ग्रुप मधला, या ठिकाणी गोलंदाजी मार्ग सज्ज होत आहे. मनीष विश्वकर्मा आणि सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात येते. जयेश घरात आणि संदीप किणी उर्फ सँडी. 5 षटकात कितपत मजल मारतील येणारे 30 चेंडू, या मैदानात काय घडून जातील पहिल्या इनिंग मध्ये, येणारी काळवेळ आपल्याला सांगणार आहे. आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन मनीष विश्वकर्मा या ठिकाणी सज्ज झालेला आहे. जयेश घरत स्ट्राईकला आहे. एक डावखुरा फलंदाज. जीवदानी माऊलीच्या कॅप्टननी जावेद मनसूरशी संपर्क साधावा. तर या ठिकाणी लेट्स प्लेचा इशारा होतोय. पहिला चेंडू मनीष विश्वकर्माचा सामना करेल. डावखुरा फलंदाज कट केला, स्लाइस केला चेंडू, सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात एका धावेसाठी. आणि श्री गणेश होतोय या ठिकाणी रेहान दुर्गेश 11 या संघाचा एका धावेनिशी. आणि जयेश घरत यांचा सुद्धा या ठिकाणी श्री गणेश होतोय धावांचा. आणि संदीप किणी मनीष विश्वकर्मा गोलंदाजी मार्गावर सज्ज. आणि सामना करतील संदीप किणी यांचा. थोडीशी फिल्डिंग मध्ये जमवाजमव करताना या ठिकाणी जयूने जर का सलग 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार. जर का 6 सलग चौकार मारले तर 2000 रुपयाचं रोख पारितोषिक आर्या कालुष्टे यांच्याकडनं असणार आहे. जयू डावखुरा फलंदाज. धावा लागला धावफलका अर्थापर्यंत 2 चेंडू 2 धावा. मनीष विश्वकर्मा पुन्हा एकदा सज्ज आहे. आणि यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेपेक्षा जास्त काही या चेंडूवर लिहिलं नव्हतं. आणि 3 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्या आहेत. त्या म्हणजे 3 चेंडू जे टाकलेत आतापर्यंत मनीष विश्वकर्मा अतिशय सुंदर टाकलेत. अचूक टप्प्यावर मारा केलेला आहे. कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याचा या ठिकाणी ना. बॅकफुला जाऊन मारलेला चेंडू सरळ जातोय धन 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 मारत चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 3 चेंडू नक्कीच अचूक टप्प्यावर टाकलेला होता परंतु चौथ्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन जो ड्राईव्ह मारला तो गेला चेंडू सरळ सीमारेषा पार. आणि आलेला एक VPL चौकार या ठिकाणी संडीच्या बॅटमध्ये. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 1 2 3 4 येतोय VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख फटकेबाजी या ठिकाणी बघायला मिळते ती संदीप किणी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कट केला चेंडू आणि क्या बात आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. चेंडू अडवलेला आहे नाहीतर सलग 3रा चौकार सँडीच्या बॅट मधून येता येता वाचलेला या ठिकाणी. अतिशय सुरेख नेत्रदीपक क्षेत्ररक्षण. भुवनेश खोतसाठी या ठिकाणी प्राइज आले. जर का चेंडू अडवला त्यांच्या मार्फत तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे भुवनेश खोत यांच्यासाठी. बारा धावा लागला धावकरवर 12. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन या ठिकाणी मयूर. अतिशय चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. त्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली सँडी आणि संदीप किणी यांनी. आणि धावा लागला धावफलकावर 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 13. पुन्हा एकदा जयू सज्ज बॅटिंग मार्कवर्क. आणि सामना करेल मयूर पाटील याचा जो सोपारा नगरीतनं बिलॉंग करतो. यावेळेस क्या बात आहे. टप्पू मारेला हा चौकार. अतिशय दणदणीत खणखणीत VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे.
जणू काय कोण टापली मारतो त्या प्रकारचा एक टापली शॉट बघायला मिळाला आपल्याला जयूच्या बॅटमधून. अतिशय सुंदर फटका होता. चेंडू कॅपमधून निघून गेला. यावेळेस स्वीप करायचा प्रयत्न, परंतु पंचांना संधी हातवरती करायची. अवांतर धाव या ठिकाणी येताना दिसते आपल्याला. ते रेहान दुर्गेश 11ला. पुन्हा एकदा पुढील चेंडू मयूर याचा. यावेळेस स्वीप करायचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एका धावेवर समाधान मानावं लागेल या ठिकाणी जयेश घरत याला. धावसंख्या 1 पुढे जाताना धावा लागला धावफलकावर 19-19. आणि चेंडूंचा मात्र विचार केला तर दुसऱ्या षटकातील 3 चेंडू पूर्ण झाले. दुसऱ्या षटकातील 4था चेंडू घेऊन सज्ज आहे मयूर पाटील आणि त्याचा सामना करेल संदीप किणी. अजून एक पारितोषिक आलंय या ठिकाणी हितेश होळकर यांच्या मार्फत. जर का संदीप किणी किंवा जयेश गरजनी लगातार 3 चौकार मला तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. पुन्हा एकदा मयूर सज्ज. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. यावेळेस काय घडलेलं आहे. सुरेख कसा चेंडू होता, नाही अवांतर धाव. आणि पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण नमनच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं. अतिशय सुरेख चेंडू, वेगवान चेंडू होता आणि तो अडवलाय. कारण का जर का काही चुकी करतो नमन तर चेंडू सरळ सीमारेषा पार गेला असत, परंतु सुंदर यष्टीरक्षकाचं काम या ठिकाणी बजावले ते नमन यांनी. पुन्हा एकदा अवांतर धाव. वाईड पंच गंभीर यांचे दोन्ही हात हवेत. ज्यांचा निर्णय असतो तर 1 धाव आलेली आहे. 2 सलग वाईट चेंडू टाकल्यानंतर मयूराच्या षटकामध्ये. आणि शेवटचा चेंडू जयेश बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय चेंडू आणि 1 धाव या चेंडूवर. दुसऱ्या ओव्हरची समाप्ती, दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावा लागला धावफलकावर 2-3-23. ऐकूया एक सुमधुर संगीत आणि येऊया मैदानाच्या दिशेने. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. ग्रुप सीच्या सर्व टीमने रेडी राहायचं आहे. कारण का या सामन्यानंतर जो सामना जिंकेल संघ तो दुसरा क्वालिफायर असेल बी ग्रुपमधला. त्यामुळे सी संघाला विनंती असेल की सी ग्रुपला विनंती असेल की त्यांनी रेडी राहायचं आहे. आदिराज निर्मल सीसी, हितविक 24, अष्टविनायक विरार आणि तेजस 11. नमन वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन या ठिकाणी जयूला. सुंदर फटका, स्ट्रेट ड्राईव्ह जातोय खरं दणदणीत खणखणीत. VPL चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद. नक्कीच जयेश घरत काय मनात करत असेल, मला बाग नको बगीचा नको पण मला चौकार पाहिजे. आणि तो चौकार आलाय जयेश घरतच्या बॅटमधून. नमन यांना पहिल्या चेंडूवर धाडलाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा पंच गंभीर, ज्यांचे निर्णय असतात खंबीर असे गंभीर या ठिकाणी उभे आहेत पंच. वाईटचा इशारा देतात. अवांतर धाव. धावेत 1 भड. धावा लागल्या धाव फलकावर 2-8-28. पुन्हा एकदा नमन सज्ज. सामना करेल जयू. यावेळेस स्लाइस केलाय चेंडू सरळ जातोय परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. परंतु 2 धावा ज्या चपळाईने घेतल्या आहेत खरं दाद द्यावी लागेल जयू याची आणि संदीप किणी याची. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेटचा नजारा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला आहे. 2 धावा अर्जित केल्या आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी जयू यांनी. पुन्हा एकदा नमन सज्ज. गोलंदाजी मार्कवर सामना करेल जयेश घरत. पुढील चेंडू. यावेळेस स्वीप मारला चेंडू. चौकार येतोय इनटू द गॅप. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु आलाय एक दणदणीत खणखणीत VPL चौकार
जयेश घरतच्या बॅटमधून आणि धावा लागल्या धावफलकावर त्या म्हणजे 34. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू. नमन गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. अविनाश घोषाळकर या ठिकाणी दिसतात आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. 34 धावा लागलेल्या आहेत. तिसऱ्या षटकातील पाचवा चेंडू. यावेळेस स्वीप मारलेला आहे. काय झालंय यावेळेस पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय चौकारासाठी. येते VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. जर का धावा एवढ्या वाढल्या तर तुम्हाला तुमच्या क्षेत्ररक्षणावर नक्कीच लक्ष केंद्रित करावं लागेल कारण का अशा प्रकारच्या धावा देऊन या ग्राउंडमध्ये चालणार नाही. 38 धावा लागल्यात बघता बघता. शेवटचा चेंडू आहे नमन याचा. जयेश घरत याच्यासाठी पुन्हा एकदा क्या बात है. देखा सोचा परखा और जड़ दिया. VPL चौका. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच भुरुम भुरुम कोण चाललाय तर जयेश घरत चाललाय या मैदानात. अतिशय सुरेख चौकारांची आतिषबाजी फटकेबाजी आणि एक चांगला खेळ बघायला मिळतोय. जयेशच्या या बॅटिंगसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या प्रकारचा खेळ यांनी साजरा केलाय अतिशय डोळे दिपणारा आहे. 6 चौकार आतापर्यंत जयेशच्या बॅटमधून आलेले आहेत. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आणि धावाचा जर का विचार केला तर 42 धावा लागल्या आहेत फलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेस चुकी पुन्हा एकदा चुकी आणि अवांतर धाव या ठिकाणी वाईटच्या रूपाने येते. धावामध्ये एकेने वाढ होते. धावा लागल्या धावफलकावर 43. यावेळेस पुन्हा बॅक टू बॅक ऍक्शन रिप्ले. वाईट चेंडू. पुन्हा एकदा मयूर पाटील सज्ज. सामना करेल संदीप किणी सँडी. यावेळेला पुन्हा एकदा चुकी घडते आणि चेंडू जातोय फरार होतोय. चौकार येतोय. VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद. चुकी कोणाकडनं झाली तर अक्षयकडनं झाली चुकी. पुन्हा एकदा चेंडू पकडला आणि तितक्याच जोरात थ्रो केला परंतु एक धाव या चेंडूवर लिहिली होती आणि ती मिळालेली आहे संदीप किणियाला आणि रेहान दुर्गेश 11 या संघाला. धावा लागल्या धावफलकावर 49. मयूर पुढील चेंडू. पुन्हा एकदा ज्या बहरात जयेश दिसतोय त्या बहरात त्याला रोखणं कठीण वाटते. पुन्हा एकदा पॅडल स्वीप केलेला आहे चेंडू. पुन्हा एकदा येतो एक चौकार. दणदणीत खणखणीत VPL चौकार. कमॉन डीजे. वैयक्तिक 12 चेंडू 30 धावांची खेळी खेळताना या ठिकाणी जयेश घरात पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव या ठिकाणी मिळवली ती जयेश घरत यांनी आणि धावा लागला धावफलकावर 54. महिरांचा पुढील चेंडू संदीप किणी यांच्यासाठी. यावेळेस दोघांनी चुकी केलेली आहे. वाईड. नमनने थोडीशी या ठिकाणी चुकी केली होती गॅदर करण्यात चेंडू परंतु तितकासा त्यांना. पुन्हा एकदा मयूर सज्ज. टॅपचा हा प्रयत्न होता या ठिकाणी. पुन्हा एकदा चुकी होते. चेंडू गॅदर करण्यात चुकी होते नमन यांच्याकडनं आणि एक जीवदान या ठिकाणी जयेश घरत यांना मिळालेला आहे आणि धावा लागल्या धावफलकावर त्या म्हणजे 56. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. मयूर पाटील सामना करेल जयेश घरत. पुन्हा एकदा पंचांचे हात दोन्ही हवेत. एक अवांतर धाव आणि धावा लागल्यात 57. पुन्हा एकदा काय घडते तर सुरेख असा फटका होता. क्षेत्ररक्षकांनी तो अडवलेला आहे कारण का ज्या प्रकारे 3 चौकार हातातनं गेले त्यानंतर कुठेतरी
थोडासा खचलेला दिसतोय हा अनबिटेबल 3999 हा संघ. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन येतो तो रुपेश सोनार. 65 धावांची मजल मारली आजच्या दिवसात या VPL सीझन 6 मध्ये. तर काय हा रेकॉर्ड तुटेल का? 65 पेक्षा जास्त धावा होतील का? कारण का धावा लागल्या धावफलकार 58. शेवटचे 6 चेंडू. या ठिकाणी सुरुवात खराब. अवांतर धावाचा बरसात या ठिकाणी बघायला मिळते. वाईड वाईड अँड वाईड. पुन्हा एकदा चौकार आलेला आहे. येतोय दणदणीत खणखणीत VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. जर 3 लगातार चौकार मारले तर हितेश होळकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग केलेली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय सुरेख खेळ जयेश घरतच्या मार्फत आपल्याला आज दिसला. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारला हा फटका सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. सॉरी माफ करावं, आउट झालेले धावचीत झालेले आहेत. संदीप किणी बॅक टू द डगॉन. पहिला हादरा या ठिकाणी येतो तो रेहान दुर्गाशी 11ला. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. विकास धसकर लिंबू नाही मारला या ठिकाणी, चेंडू फेकून मारला सरळ आणि धावचीत झाले ते संदीप किणी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्लाइस केला चेंडू सरळ जातो इंटू द गॅप. 1 2 3 4 धन VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. आणि ज्याची उत्सुकता होती आजचा रेकॉर्ड या ठिकाणी ब्रेक झालेला आहे. 65च्या पुढे धावा गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूचे होते सांगता. शेवटचा चेंडू रुपेश सोनार यांचा. सामना करतील जयेश घरत. यावेळेस पुन्हा एकदा अवांतर धाव. वाईटची अवांतर धावांची बरसात लढी लावली या ठिकाणी. ती म्हणजे अनबिटेबल 3999 या संघाने. पुन्हा एकदा जयेश घरत सज्ज. यावेळेस 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 पुन्हा एकदा ऑफला कट केलेला चेंडू सरळ जातोय. 1 2 3 4 सीमारेषा पार. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. और क्या सोने पे सुहागा. नो बॉलवर येतात चौकार. पंच नो बॉल आहेत. नो बॉलला रिव्ह्यू नाही आहे पंच. चला पंचांनी दिलाय निर्णय स्वीकारावा आणि नो +1 अशा 5 धावा आल्या आहेत. रिव्ह्यू पंचांनी रिव्ह्यू घेतलाय का? एकोणीस चेंडूमध्ये 40 धावांची वैयक्तिक खेळी खेळताना जयेश घरत या ठिकाणी दिसतोय. अजूनही सलामीवीरला आलेला आणि अजूनही तळ ठोकून बसलेला आहे. अतिशय सुरेख फटकेबाजी, अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. ती म्हणजे जयेश घरतच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी चेक केला जाय आणि नो चेंडू. सोने पे सुहागा. गरीबी में आटा गिला आणि नो प्लस बाउंड्री. क्या बात है. धावा लागला धावफलकावर 73. आमचा स्कोअर बुक सुद्धा कमी पडलं या ठिकाणी. 65 पर्यंतच आम्ही लगाम लावलेला, परंतु मॅन्युअली आम्हाला या ठिकाणी धावा वाढवा लागला स्कोअर बुकवर. क्या बात आहे. रेहान दुर्गाशी 11 एक नंबर खेळ. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि अखेरास 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावा लागला धावफलकावर 75 आणि 76 धावांचं आव्हान असेल. 21 चेंडूत 45 धावांची वैयक्तिक खेळणारा जयेश घरत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे याच्यासाठी. काय इनिंग खेळलाय. अतिशय धुवाधार बॅटिंग या ठिकाणी केली आहे ती जयेश यांनी. आणि तब्बल 10 चौकार ठोकलेले जयेशच्या बॅट मधून. अतिशय सुरेख फलंदाजी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जयेश घरत याच्यासाठी. क्या बात आहे. मी ग्रुप सी मधली पहिली मॅच
आदिराज निर्मल सीसी वर्सेस हितविक 24 दोन्ही कर्णधारांना विनंती करेल की त्यांनी मंचाच्या जवळ यावं नाणेफेकीसाठी. आदिराज निर्मल सीसी आणि हितविक 24 नाणेफेकीसाठी. विनंती आहे आदिराज निर्मल सीसी वर्सेस हितविक 24. मिस्टर परफेक्ट प्रदोष बाईकर यांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे या ठिकाणी. प्रदोष बाईकर यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणार आहे. ग्रुप सी मधली पहिली मॅच हितविक 24 वर्सेस आदिराज निर्मल सीसी. दोन्ही कर्णधारांना विनंती, दोन्ही कर्णधार या ठिकाणी आले आहेत आणि मिस्टर परफेक्ट म्हणून ज्यांची ओळख आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये असे प्रदोष बाईकर यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणार आहे. या ठिकाणी मॅचला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू आणि सिंगल धाव या ठिकाणी आलेली आहे. पुढील चेंडू विकास दसकर याचा बॅकफुटला जाऊन पंच केला, सरळ जातोय चेंडू धन धन करत चौकारासाठी येतोय VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली चेंडूला आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी जयेश घरत याचं. सलामीची जोडी या ठिकाणी मनीष विश्वकर्मा. अक्षय आणि मनीष यावेळेला स्क्वेअर कट दिलेला आहे आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. येतोय दणदणीत खणखणीत VPL चौकार. चार चेंडू 11 धावा लागल्या धावफलकावर. 75चं मोठं आव्हान आहे. त्याला साजेसा खेळ केला दोन्ही. काय यावेळेस काय झालंय, दोन्ही खेळाडू एका एंडवर आणि गडी बाद कोण होत आहे तर मनीष विश्वकर्मा. बॅक टू द डग आउट. कोण होते? अक्षय पाटील या ठिकाणी माघारी परताना. नाणेफेकीकडे येतोय आपण. हितविक 24 विरुद्ध आदिराज निर्मल सीसी. हेड इज द कॉल अँड इट इज टेल. आदिराज निर्मल सीसीने टॉस जिंकला आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग. या सीझन मध्ये आले VPLचा 6 सीझन हा या ठिकाणी चालू झाला. आज दिवसभरात तुम्ही मॅच बघत आल्यात. कुठला संघ कशा प्रकारे खेळलाय, तर काय रणनीती असेल? रणनीतीचं काय नाही आहे, बस जसं आम्ही नॉर्मल खेळतो तसंच घेऊ. आणि VPL 6चं जे आयोजन आहे, ज्या प्रकारे या स्पर्धेची म्हणजे विरार वसईची शान म्हणून मानल्या जाणारी ही स्पर्धा आहे, याबद्दल काय सांगशील? याच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि कमिटी मेंबर्स खूप मेहनत करते. थँक्यू. तर या ठिकाणी आदिराज निर्मल सीसी यशने टॉस जिंकलाय आणि पहिला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आणि मी प्रणयला विचारेल की प्रणय, जर का टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? निर्णय तर क्षेत्ररक्षणच घेतला असता. आता मनाच्या विरुद्ध जाऊन बॅटिंग करायची, तर काय टार्गेट सेट करण्याचा? कारण का जी मॅच चालू आहेत, ज्या मॅचेस झाल्यात 50, 55, 58, आता तर 75 धावा तब्बल लागल्यात, तर काय विचारशील कितपर्यंत धावफलकावर धावसंख्या लावायची?
टार्गेट तर 50+ करायचाच प्रयत्न असेल. तर या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप छानच असते. VPLचा प्रत्येक सीझन खूप छानच असते. हे पण खूप छान आहे. भले लेट झालं पण खूप छान आहे. धन्यवाद प्रणय, खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला. तर न्यूज फ्रॉम द सेंटर, अधिराज निर्मल सीसीने टॉस जिंकलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि फलंदाजीला आमंत्रित केले ते हितविक 24 या संघाला. तर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण वळतोय. या ठिकाणी धावा लागल्या, धावफलकार 14 आणि दुसऱ्या षटकातील बॅक टू बॅक तिसरा वाईड. कारण का ज्या प्रकारची गोलंदाजी अनबिटेबल 3,999च्या खेळाडूंनी गोलंदाजांनी हाताळली होती, अतिशय अवांतर धावांचा डोंगर जवळपास तिकडे उभा केलेला होता. त्यामुळे 75 धावांचं एक मोठं विशाल काय आव्हान आहे ते अनबिटेबल 3,999 संघाच्या समोर. परंतु मनीष विश्वकर्मा याच्यामध्ये ती धमक आहे आणि त्यांच्या साथीने साथ देण्यासाठी आहे ते गौतम. देवेन 3 सलग वाईट टाकले, त्यानंतर एक सिंगल धाव आली आहे, म्हणजे एका चेंडूवर 4 धावा आलेत. यावेळेस पॅडल स्वीप केलेला आहे आणि सरळ चेंडू सरळ जातोय इंटू द गॅप. येतोय VPL दमदार खमदार चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 2 चेंडू झालेत आतापर्यंत देवेन याच्या 2 चेंडूवर 8 धावा तब्बल खर्च केलेल्या आहेत त्या देवेन यांनी आणि ह्याच प्रकारची काहीतरी गरज आहे. आणि मनीष विश्वकर्माला 75 धावांचं जर का आव्हान करायचं असेल तर नक्कीच जयेश गरजची खेळी डोक्यात ठेवून त्यांनी साजेसा खेळ आपल्या संघासाठी या ठिकाणी केला पाहिजे. मनीष विश्वकर्मा डावखुरा फलंदाज सामना करेल देवेन याचा. पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. येतोय VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 3 चेंडू आणि 12 धावा खर्ची केल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न करतो, चेंडू सरळ जातो आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन, गडी बाद. कमॉन डीजे. आणि पहिला मोठा हादरा या ठिकाणी दुसरा हादरा लागलेला मनीषच्या रूपाने गडी बाद होतोय. षटकार मारलेला आहे आणि अविनाश घोसाळकर आता त्यांची जागा घेण्यासाठी या ठिकाणी येतोय. 75 धावांचं विशाल असं आव्हान, पहाडा एवढं आव्हान आहे ते माफ करावं अनबिटेबल 3,999 या संघासमोर. पुन्हा एकदा क्या बात है, आते ही अपना जलवा भी खेर दिया है और लगा दिया है एक दमदार खमदार चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. अविनाश आल्या आल्याच आपला दमखम दाखवता यावेळेस. क्या बात है, क्या बात है, अतिशय सुरेख देखना फटका. येतोय एक खणखणीत दमदार चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. और क्या बात है, 32 धावा लागल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 18-43. काय या धावा चेस होतील का डिपेंड होतील? येणारे 18 बॉल भरपूर काही सांगून जाणारे या VPLच्या मैदानात. या VPL 6च्या सीझन मध्ये काय मोठी उलटफेर होईल का? 75चा 75 धावा जिंकण्यासाठी आहे. संदीप केणी वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू सामना करेल गौतम. यावेळेस क्या बात है, क्या बात है, चेंडू शॉर्ट पिच होता, बघितला त्याला आणि धाडलाय सरळ सीमारेषा पार. येतोय चौकार. कमॉन डीजे.
तिसऱ्या ओव्हर का पहिला बॉल 2 ओव्हर 32 था. धन्यवाद डीजे. ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती या ठिकाणी अनबिटेबलला ती सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न, परंतु चेंडूने तितकीशी साथ दिलेली नाही. अतिशय सुरेख चेंडू होता. एका धावेवर समाधान मानावं लागेल गौतम याला, परंतु अविनाश या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर सज्ज आहे. सामना करेल संदीप किणी यांचा 75 धावांचं आव्हान आहे आणि आता झालेला आहे. धावसंख्या लागल्या धावफलकावरचा म्हणजे 37 धावा लागल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे चौथ्या षटकातला, माफ करा तिसऱ्या षटकातला. संदीप सामना करेल अविनाश. आवड्या या नावाने खूप सारं प्रेम मिळालं या क्रिकेट नगरीमध्ये त्याला. पुन्हा एकदा पायडल स्वीप मारायचा प्रयत्न होता हा, परंतु प्रयत्न असफल ठरलेला. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेपेक्षा काही लिहिलं नव्हतं या चेंडूवर आणि धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 38. पुन्हा एकदा गौतम मध्ये आणि अविनाश मध्ये ती क्षमता आहे की ते चांगल्या दर्जाचा खेळ खेळून या धावांचा पाठलाग करायला जाणतात. अशा स्थितीतनं बऱ्याच वेळेला गेलेले आहेत हे दोन्ही खेळाडू. संदीप किणी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू लेग बाईसचा इशारा पंच गंभीर यांचा. एका धावेपेक्षा जास्त काही नव्हतं या लिहिलेल्या या चेंडूवर आणि नक्कीच पहिला चेंडूवर चौकार आला संदीप किणीच्या, परंतु त्यानंतर त्याने ज्या प्रकारचा कमबॅक केला 3 चेंडूवर सलग एकेरी धाव आली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय चांगला फटका होता आणि यश. क्या बात है, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी यशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेलं आहे. क्या बात है. ज्याच्यासाठी जाणला जातो ते काम या ठिकाणी मैदानात करताना आपल्याला दिसतोय यश. पुन्हा एकदा संदीप, शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील गौतम. यावेळेस अवांतर धाव. दोन्ही हात पंचांच्या हवेत. एक अवांतर धाव आलेली आहे. धावा लागल्या धावफलकावर 41. 41 धावा लागलेल्या आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, काय मोठा प्रवाह होईल. नाही, चेंडू सरळ स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवलेला आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगता 41 धावा लागल्या आहेत. तिथपर्यंत चालू होईल चौथी ओव्हर. ऐकूया एक सुमधुर संगीत आणि येऊया मैदानाच्या दिशेने. कमांड डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. 12 चेंडू 34 धावा. काय या धावांचा पाठलाग होईल का या धावा रोखण्यात यश येईल रियांश दुर्गेश 11 या संघाला. कारण का ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत चाललाय, अतिशय गरमागरमीचा खेळ चाललेला आहे. कडाक्याची थंडी आहे, परंतु त्याच्यात खेळ कुठला आहे तर खेळ आहे गरमागरमीचा क्रिकेटचा. 12 चेंडू 34 धावा आणि विकास धसकर या ठिकाणी वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथा षटक घेऊन पहिला चेंडू. यावेळेस त्रिफळाचित आउट. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. रुपेश या ठिकाणी पहिल्या चेंडूवर त्रिफळा चीज झालेले आहेत. अविनाश घोसाळकर आणि एक मोठा हादरा लागलेला तो अनबिटेबल 3999 या संघाला. यावेळेस ड्राईव्ह करायचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल येतोय. विकास धसकर अतिशय सुंदर गोलंदाजी करताना यावेळेस मारलेला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्यात अयशस्वी ठरले विकास धसकर. एक धाव मिळालेली आहे रुपेश याला. धावांचा श्रीगणेश झालेला आहे. यावेळेस काय ओव्हरआर्मचा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार गडी बाद. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. अजून एक मोठा धक्का या ठिकाणी लागलेला आहे तो अनबिटेबल 3999 या संघाला. सूरज या ठिकाणी बॅटिंग मार्कवर सज्ज होताना अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळली विकास यांनी. आतापर्यंत 4 चेंडूचा
खेळ संपला आणि 4 चेंडूचं जर का विश्लेषण करायला गेलं तर पहिला चेंडूवर विकेट, नंतर एक डॉट बॉल, एक सिंगल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेट. परंतु आता काय येतोय, आता येतोय एक चांगला गॅपमध्ये चौकार. VPL चौकार या ठिकाणी आलेला आहे, तो म्हणजे सूरजच्या बॅटमधून. धावा लागला धावफलकावर 46. पुन्हा एकदा गडी बाद होतोय, सरळ संतोषच्या हातात चेंडू विसावतोय, झेलबाद. या ठिकाणी विकेटचं पतन होते. गडी क्रमांक धन्यवाद डीजे. बॅट्समनचं नाव मनीष, बॅट्समनचं नाव तन्मय. देवेन. कोणीही खेळाडूंनी मॅच जिंकल्यावर सुद्धा जल्लोष करायसाठी मैदानात येऊ नये. सगळ्यांना विनंती आहे की कोणी मैदानात येऊ नये. रोहित यादव या ठिकाणी पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलेली. यावेळेला नो, एक फक्त औपचारिकता उरलेली या मॅचमध्ये, कारण का 75 धावांचं आव्हान होतं. यावेळेस थोडीशी कसरत करावी लागली संदीप किणी यांना. एका धावेवर समाधान मानावं लागलंय, ते म्हणजे अनबिटेबल 3,999ला. पण ही अनबिटेबल आता कुठेतरी बीट होताना दिसतंय या ठिकाणी आपल्याला. यावेळेस स्कूप मारायचा प्रयत्न होता, पण चेंडू वाईटच्या रूपाने अवांतर धाव मिळते. धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 48 आणि एकच धाव. शेवटचे 2 चेंडू उरलेले आहेत आणि माफ करा 3 चेंडू उरलेले आहेत आणि एक औपचारिकता फक्त या मॅचमध्ये राहिलेली आहे. जवळजवळ विजयाच्या जवळ गेला आहे रियांश दुर्गेश इलेव्हनचा हा संघ. आता मात्र 2 चेंडू. पुन्हा एकदा स्कूप करायचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ यष्टीच्या खेळाच्या हातात. गडी होतोय बाद. शेवटचा चेंडू आणि विजयाच्या उंबरठ्यावर आहे, ती म्हणजे रियांश दुर्गेश इलेव्हनचा संघ. आणि बी ग्रुप मधला दुसरा क्वालिफायर संघ ठरणार आहे रियान दुर्गेश इलेव्हन. कॉंग्रॅच्युलेशन टीम, अतिशय सुंदर खेळ बघितला आपण. जयेश घरतच्या मार्फतनं 45 वैयक्तिक धावा खेळलेला आहे आणि विजय संपादन केला या ठिकाणी रियांश दुर्गेश इलेव्हन या संघाने. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. ग्रुप सी डीजे धन्यवाद डीजे. तर आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याच्या बॅट मधून तब्बल 45 धावा असा जयेश घरत, मॅन फ्रॉम अर्नाळा.